Today in this video we are discussing about a new point, angle of contact. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग बोर्ड एक्झामला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जातो, डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड एक्सप्लेन द शेप ऑफ द मिनिस्कस. किंवा असा पण प्रश्न विचारला जातो, डिफाईन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड एक्सप्लेन द शेप ऑफ द ड्रॉप. ओके, तर ह्याच्याबद्दल प्रश्न येतात बोर्ड एक्झामला. तर आपण पहिलं बघूया, व्हॉट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. नाव वी डिस्कसिंग अबाउट व्हॉट इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सपोज दिस इज ए सरफेस ऑफ द सॉलिड. हा सॉलिड सरफेस आहे अँड ऑन दिस सॉलिड सरफेस वी टेक अ लिक्विड ड्रॉप. आपण एक लिक्विड ड्रॉप घेतला आणि तो सपोज असा दिसतो आपल्याला. ओके, तर आता आपण काय करणार आहे, हिअर देर आर टू पॉइंट्स आर कॉल्ड एज ए पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड अँड सॉलिड. लक्षात येते, ह्या दोन पॉइंटला आपण काय म्हणतो, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड अँड सॉलिड. ह्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून आपण ह्या लिक्विड ड्रॉपच्या फ्री सरफेसला एक टँजेंट ड्रॉ केला. काय ड्रॉ केला, टँजेंट. लक्षात येतं. नंतर आपण काय केला, हा जो सॉलिड सरफेस आहे आणि हा जो टँजेंट आहे ह्यांच्यामध्ये आपण काय मेजर करतोय, अँगल मेजर केला अँड इट इज डिनोटेड बाय थीटा. अँगल कुठे मेजर केलाय, इन साइड ऑफ द लिक्विड ड्रॉप. ओके, आणि त्याला आपण कशाने डिनोट केला, थीटा. आणि ह्या थीटालाच काय म्हणायचं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. त्या थीटालाच तुम्ही काय म्हणणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. लक्षात येते. म्हणजेच आपण डेफिनेशन काय तयार करू शकतो, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाइंड ॲज द टँजेंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड ड्रॉप किंवा फ्री सरफेस ऑफ द लिक्विड ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड द सॉलिड सरफेस मेजर इन साइड ऑफ द लिक्विड इज कॉल्ड ॲज ए अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ह्याला काय म्हणणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. लक्षात आलं. आता इथे तुम्हाला ॲक्यूट अँगल दिसतोय. काय दिसतोय, ॲक्यूट अँगल. तर बघा, काही केसमध्ये जर सपोज हा सॉलिड सरफेस आहे पण ड्रॉप तुम्हाला दिसताना असा दिसेल. ओके, तर तुम्ही इथून सुद्धा टँजेंट ड्रॉ करू शकता. सपोज मी असा टँजेंट ड्रॉ केला, हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, इथे टँजेंट आहे. मग टँजेंट आणि सॉलिड सरफेस ह्यांच्यामधला जो अँगल आहे आणि तो पण कुठे, लिक्विड ड्रॉपच्या आतमध्ये, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग आता इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा आलाय, ऑब्ट्यूस अँगल आलाय. कसा आलाय, ऑब्ट्यूस अँगल. म्हणजेच काय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द लिक्विड अँड सॉलिड सरफेस. कशावर डिपेंड येतो, लिक्विड अँड सॉलिड सरफेसच्या नेचरवर डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला सांगतो, वॉटर ड्रॉपच घेतला आपण, दोन्ही केसमध्ये वॉटर ड्रॉपच आहे. पण इथे सपोज काहीतरी आपण असं कन्सिडर करूया की इथे ग्लास सरफेस आहे, तर तुम्हाला वॉटर ड्रॉपलेट असा दिसेल. पण ज्यावेळी आपण आळूचं पान घेतो, आळूचं पान तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, आळूचं पान घेतल्यानंतर त्याच्यावर जर वॉटर ड्रॉपलेट घेतला तर तो असा दिसतो. म्हणजेच दोन्ही ठिकाणी सुद्धा वॉटर ड्रॉपलेट आहे. पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट का चेंज झाला, कारण की इथला सॉलिड सरफेस काय झाला, चेंज झाला. म्हणजे तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट समजलं असेल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन सॉलिड अँड लिक्विड इज डिफाइंड ॲज tangent drawn, it is the angle between tangent drawn to the free surface of the liquid and the solid surface measure inside of the liquid is called as a angle of contact. समजलं इथपर्यंत. ओके, तर बघा आता, when the solid and liquid are in contact then it form the meniscus. तो काय तयार करतो, मिनिस्कस तयार करतो. ज्यावेळी सॉलिड आणि लिक्विड एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तर त्यावेळी काय होतं, इट फॉर्म्स द मिनिस्कस. तो काय तयार करतो, मिनिस्कस. आता मिनिस्कस कशाला म्हणायचं ते बघूया आपण. हा समजा बिकर आहे, कंटेनर आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण लिक्विड घेतलंय आणि त्याच्यामध्ये इन्व्हर्टेड अशी ट्यूब डीप केली आणि ह्याच्यामध्ये वॉटर आहे. ह्याच्यामध्ये काय फिल केलंय, वॉटर. आणि ती वॉटर लेवल इथपर्यंत राईज झाली. ज्यावेळी बघा ग्लास, आता ही ग्लास ट्यूब आहे इन्व्हर्टेड, म्हणजे इथे सॉलिड सरफेस म्हणजेच कोण आहे, तर ग्लास सरफेस. आणि त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आहे, तर हा वॉटर आहे. त्याच्यामुळे इथे जो हा फ्री सरफेस जो दिसतोय आपल्याला तो कॉन्केव्ह शेपचा दिसतोय. म्हणजे इथे
हा जो फ्री सरफेस आहे ह्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, मिनिस्कस ऑफ द लिक्विड. काय म्हणणार आहे ह्याला, मिनिस्कस ऑफ द लिक्विड. मग आता ह्या मिनिस्कस ऑफ द लिक्विडचे हे दोन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, इथे आणि इथे. मग इथून जर समजा मी टँजेंट ड्रॉ केला, ओके लक्षात आलं, ह्या कॉन्व्हेक्स सरफेसला कॉन्केव्ह सरफेसला मी जर टँजेंट ड्रॉ केला तर ह्या टँजेंट मध्ये आणि ह्या ग्लास म्हणजे ही जी ट्यूब आहे त्याच्या वॉल मध्ये जो अँगल असेल तो कोण असेल, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे हा काय झाला, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर अँड ग्लास. लक्षात आले, हे लक्षात आले. आता दुसऱ्या केस मध्ये बघा, इथे मी वॉटर फिल केलेला होता. काय घेतलेला होता, इथे वॉटर घेतलेला होता. आता वॉटरच्या जागी काय घेतो मी, मर्क्युरी जर घेतला तर मर्क्युरी घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा, हे आपण बॅरोमीटर मध्ये सुद्धा बघितलेलं, तर तुमच्या लक्षात येईल इथे जी लिक्विडचा जो मिनिस्कस असेल म्हणजे वरचा जो फ्री सरफेस असेल तो असा कॉन्व्हेक्स असेल. काय असेल, कॉन्व्हेक्स. आणि ह्याला सुद्धा दोन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, ओके. आणि तिथे जर आपण ह्या फ्री सरफेसला जर टँजेंट ड्रॉ केला, टँजेंट टू द फ्री सरफेस, आणि आपण हा काय आपला वॉल, आपण अँगल कुठे मेजर करतो, इनसाइड ऑफ द लिक्विड. मग आता ह्या लिक्विडच्या आतमध्ये जर अँगल मोजला तर हा झाला कुणाच्या केसमध्ये, इथे आपल्याला मिनिस्कस कुठला मिळाला, कॉन्व्हेक्स. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा आला, ऑब्ट्यूज. मगाशी वॉटरच्या केसमध्ये कसा आला, ॲक्यूट. म्हणजे तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बद्दल समजलं असेल. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये पहिली कॅरेक्टरिस्टिक काय, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड आर इन कॉन्टॅक्ट, ओके. मग आता काय होतं, हा जो आपण मिनिस्कस बघितला, हा मिनिस्कसचा जो शेप असतो तो पण कशावर डिपेंड असतो, इट डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड आर इन कॉन्टॅक्ट. मग आता बघा, लिक्विड आपण तीन प्रकारचे बघूया आता. एक म्हणजे द लिक्विड हू पार्शियली वेट द सॉलिड सरफेस. वेट म्हणजे मी काय म्हणतोय, वेट म्हणजे WET, हा वेट म्हणतोय. वेट म्हणजे भिजवणे किंवा पसरणे. लक्षात येतंय, म्हणजे आपण क्लॉथ बादलीमध्ये, म्हणजे समजा शर्ट तुम्ही बादलीमध्ये भिजवताय म्हणजेच काय करताय, वेट करताय. वेटचा शब्द अर्थ कळाला, म्हणजे भिजवणे किंवा पसरणे, ओके. मग लिक्विड जर सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणि तो पार्शियली वेट होत असेल, म्हणजेच काय, थोड्याफार प्रमाणात तो सॉलिड सरफेसला भिजवतोय आणि थोड्या प्रमाणात तो त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहत नाहीये, अशा प्रकारचा जर लिक्विड असेल तर आपल्याला कुठल्या शेपचा मिनिस्कस मिळतो. मिनिस्कस तीन शेपचे आपण घेतो मोस्टली, कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स आणि प्लेन. तीन प्रकारचे आपल्याला मिनिस्कस मिळतात. कुठला, कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स आणि प्लेन. मगाशी बघितलं वॉटर आणि ग्लास असेल तर आपल्याला कुठला मिळालेला, कॉन्केव्ह. आणि मर्क्युरी आणि ग्लास असेल तर आपल्याला कुठला मिळालेला, कॉन्व्हेक्स. तर हेच आपल्याला आता डिस्कस करायचं. नाउ हियर वी टेक सॉलिड सरफेस. हा सॉलिड सरफेस आहे वर्टिकली. आणि इथे आपण काय घेतो, हियर वी कन्सिडर द लिक्विड. काय घेतलंय आपण इथे, लिक्विड घेतलंय. इथे कोण आहे, लिक्विड. आता हा लिक्विड ह्या सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये. आता ह्या लिक्विडचा मी काय करतो, एक मोलिक्यूल घेतो, ओके. आणि त्या मोलिक्यूलचं नाव आहे ए, दिस ए मोलिक्यूल. आणि हा त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. हा ए मोलिक्यूल कुणाचा आहे, ह्या लिक्विडचा आहे. जो लिक्विड काय करतोय, पार्शियली वेट करतोय. काय करतोय, पार्शियली वेट्स. ह्याचाच अर्थ काय होतो, तर तो काही प्रमाणात त्या सॉलिड सरफेसला भिजवतोय किंवा त्याच्यावर तो पसरतोय, ओके. तर हे पार्शियली वेट करणारं म्हणजेच काय, एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया केरोसिन. केरोसिन बघा, केरोसिन ज्यावेळी कॉन्टॅक्ट मध्ये येतो त्यावेळी तो काय होतो, त्या सॉलिड सरफेसवर पसरतो. मग आता हा जो ए मोलिक्यूल आहे, ह्या ए मोलिक्यूलवर दोन फोर्सेस ऍक्ट झालेत जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. त्या फोर्सचा टाईप, एक म्हणजे ऍडेसिव्ह फोर्स आणि दुसरा कोहेसिव्ह फोर्स. जर डिफरंट सबस्टन्सच्या मोलिक्यूलमध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर ऍडेसिव्ह म्हणतात, आणि सेम टाईप ऑफ सबस्टन्स मधल्या मोलिक्यूलमध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कोहेसिव्ह फोर्स. मग इथे आता दोन फोर्सेस ऍक्ट झाले. एक म्हणजे काय, तर ह्या सॉलिडचा मोलिक्यूल आणि हा लिक्विड मोलिक्यूल म्हणजे हा ए मोलिक्यूल, ह्यांच्यामध्ये ऍडेसिव्ह फोर्स आहे.
आणि तो असा हॉरिझॉन्टली आहे. मग त्या ऍडेसिव्ह फोर्सला मी काय म्हणतो, एपी बार. हा एपी बार जो हॉरिझॉन्टल वेक्टर आहे म्हणजेच काय, तर हा व्हर्टिकल सॉलिड सरफेसला परपेंडिक्युलर असा जो वेक्टर आहे तो नेट ऍडेसिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन मोलिक्यूल ए. आणि हा कुठला मोलिक्यूल आहे, केरोसिन मोलिक्यूल आहे, केरोसिनचा मोलिक्यूल. ओके. आता ह्याच केरोसिनच्या मोलिक्यूलवर इथल्याच केरोसिनचा एक मोलिक्यूल काय करतोय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट करतोय. म्हणजेच तिथे कुठला फोर्स आहे, तर कोहेसिव्ह फोर्स आहे. आणि त्या कोहेसिव्ह फोर्सला मी नाव देतो AQ बार. कोहेसिव्ह फोर्स म्हणजेच कोण, AQ बार. लक्षात आले. आता इथे होतं काय, when the kerosene is in contact with the solid surface it partially wet, then the adhesive force between kerosene molecule and solid molecule is very large. म्हणजे ह्या AP बारची व्हॅल्यू, म्हणजे ह्या adhesive फोर्सची व्हॅल्यू ही लार्ज व्हॅल्यू असते ऍज कम्पेअर टू द कोहेसिव्ह फोर्स बिटवीन केरोसिन अँड केरोसिन मोलिक्यूल. म्हणजे ह्याचा अर्थ काय, AP बार इज ग्रेटर दॅन AQ बार. लक्षात आलं. मग आता ह्या दोन ऍडेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्स ह्यांचा आपल्याला रिझल्टंट वेक्टर मिळतो. ह्यांचा रिझल्टंट वेक्टर आपल्याला असा पॅरलेलोग्राम मिळतो. ह्यांचा रिझल्टंट वेक्टर आपल्याला इनसाइड ऑफ द सॉलिड मिळाला. आणि त्या रिझल्टंट वेक्टरला मी नाव देतो AR बार. रिझल्टंट वेक्टर कोण आहे, AR बार. AR बार इज अ नेट रिझल्टंट फोर्स ऑफ ऍडेसिव्ह अँड कोहेसिव्ह फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन मोलिक्यूल ए. लक्षात आलं. आणि तो कुठे आला, इनसाइड ऑफ द सॉलिड. आता इथे दुसरा एक ऍडेसिव्ह फोर्स असतो तो म्हणजे एअर मोलिक्यूल. इथे एअर मीडियम आहे ना, एअर मीडियम आणि ह्या मोलिक्यूल मध्ये असतो, पण तो कसा असतो, निग्लिजिबल असतो, त्याला आपण घेत नाही. लक्षात आलं इथपर्यंत. ओके. नाव हिअर वी ड्रॉ द परपेंडिक्युलर टू द नेट रिझल्टंट वेक्टर. आता हा नेट रिझल्टंट जो फोर्स आहे त्याला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे. आणि त्याला जो परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे तो परपेंडिक्युलर म्हणजेच कोण, तर तुम्ही ड्रॉपच्या फ्री सरफेसला, आता इथे लिक्विड ड्रॉप होता त्याच्या फ्री सरफेसला ड्रॉ केलेला टँजेंट, हा टँजेंट म्हणजेच कोण, तर ह्या रिझल्टंट वेक्टरला ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर. मग आता बघा ह्याला परपेंडिक्युलर जर ड्रॉ केला मी तर तो इकडे येईल. लक्षात आले. म्हणजे हा काय मिळाला आपल्याला, परपेंडिक्युलर. आणि हा परपेंडिक्युलर म्हणजेच कोण आहे तुमचा, परपेंडिक्युलर AT. परपेंडिक्युलर AT म्हणजेच हा कोण आहे, टँजेंट. टँजेंट टू फ्री सरफेस. AT म्हणजे कोण आहे, टँजेंट टू द फ्री सरफेस. म्हणजे फ्री सरफेसला ड्रॉ केलेला हा टँजेंट आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ जो तुमचा फ्री सरफेस असेल त्या फ्री सरफेसचा हा तुम्हाला असा कॉन्केव्ह शेप मिळेल. कुठला शेप मिळेल, कॉन्केव्ह शेप मिळेल. लक्षात आलं. म्हणजे कॉन्केव्ह शेप का मिळाला, तर तुमचा ऍडेसिव्ह फोर्स हा कसा आहे, स्ट्रॉंगर आहे कुणापेक्षा, कोहेसिव्ह फोर्स पेक्षा. त्याच्यामुळे ह्या दोघांचा रिझल्टंट कुठे आला, सॉलिड इनसाइड ऑफ द सॉलिड. आणि त्या रिझल्टंट वेक्टरला जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो परपेंडिक्युलर आला इनसाइड ऑफ द लिक्विड. आणि त्याच्यामुळे तुमचा हा जो परपेंडिक्युलर आहे, रिझल्टंट वेक्टरला ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर म्हणजेच कोण असतो, टँजेंट टू द फ्री सरफेस. टँजेंट टू द फ्री सरफेस म्हणजेच ह्याचा अर्थ तुमचा जो फ्री सरफेस आहे त्याचा शेप कसा आहे, कॉन्केव्ह शेप आहे. लक्षात आलंय. आणि ज्यावेळी कॉन्केव्ह शेप येतो, मगाशी बघितलेलं आपण, कॉन्केव्ह शेपच्या वेळी कुठला अँगल मिळाला, ॲक्यूट अँगल. मग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजेच काय, टँजेंट आणि सॉलिड सरफेस मधला अँगल इनसाइड ऑफ द लिक्विड, हा म्हणजेच कोण आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग आता हा सॉलिड सरफेस आहे आणि हा टँजेंट आहे, ह्यांच्यामधला अँगल म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग आता बघा ह्यांच्यामधला अँगल हा झाला थिटा. म्हणजे हा कोण झाला, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे केरोसिन ज्यावेळी सॉलिडच्या सरफेसमध्ये येतो त्यावेळी मिनिस्कसचा शेप कुठला येतो, कॉन्केव्ह शेप. आणि त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असतो, ॲक्यूट. आणि हे येण्यामागचं कारण काय, तर ऍडेसिव्ह फोर्स बिटवीन केरोसिन मोलिक्यूल अँड सॉलिड मोलिक्यूल इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स बिटवीन केरोसिन अँड केरोसिन मोलिक्यूल. ओके, हे लक्षात आलंय तुमच्या. तर हा आपण बघितला शेप ऑफ मिनिस्कस मधला पहिला शेप बघितला, कॉन्केव्ह. ओके. आता दुसऱ्या टाईपचा हा कसा होता, पार्शियली वेट करत होता केरोसिन. आता काही लिक्विड मोलिक्यूल असे असतात दे डज नॉट वेट द सॉलिड सरफेस.
म्हणजे ते सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, पण सॉलिड सरफेसला ते भिजवत नाही, म्हणजे त्याच्यावर ते पसरत नाही. मग असं कुठलं, तर आपल्याला माहिती आहे मर्क्युरी जर घेतला आपण, तर मर्क्युरी सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, पण तो मात्र काय होत नाही, त्या सॉलिडला भिजवत नाही किंवा वेट करत नाही. वेट म्हणजे भिजवणे किंवा त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणे. मग आता इथे सॉलिड आहे, इथे आपण काय घेतला, लिक्विड. इथे लिक्विड असणारे, लिक्विड म्हणजेच कोण आहे, मर्क्युरी. ओके, आणि इथे कुठला मीडियम आहे, एअर मीडियम. आता ह्या मर्क्युरीचा इथे एक मॉलिक्यूल घेतो, त्याला परत नाव देतो ए, आणि हा त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. अगेन दिस मॉलिक्यूल ए ऑफ मर्क्युरी is acted with the two forces, adhesive force between solid and liquid and cohesive force between mercury molecules and mercury molecule. त्याला नाव दिलं आपण AP आणि AQ. AP म्हणजेच कोण, AP बार म्हणजेच कोण, adhesive force. ओके, म्हणजे लिक्विड आणि सॉलिड मधला. आणि AQ म्हणजे कोण आहे, AQ बार म्हणजेच कोण आहे, तो कोहेसिव्ह फोर्स, मर्क्युरी आणि मर्क्युरी मॉलिक्यूल मधला. लक्षात येतंय. मग आता इथे होतंय काय बघा, इथे AQ बार इज ग्रेटर दॅन AP बार, म्हणजे कोहेसिव्ह फोर्स इज सो लार्ज, कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन ऍडेसिव्ह फोर्स. मगाशी काय होता, केरोसिनच्या बाबतीत ऍडेसिव्ह फोर्स ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स, पण आता इथे काय, कोहेसिव्ह फोर्स ग्रेटर दॅन ऍडेसिव्ह फोर्स. मग परत ह्यांचा रिझल्टंट वेक्टर काढला, तर ह्यांचा रिझल्टंट वेक्टर आपल्याला इनसाइड ऑफ द लिक्विड मिळतो. म्हणजे इथे आपल्याला काय मिळाला, त्यांचा रिझल्टंट मिळाला. काय मिळाला, रिझल्टंट AR बार. लक्षात आलंय. मग आता ह्या रिझल्टंटला जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलं, तर ह्या रिझल्टंटला जो आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करणार आहे, तोच म्हणजे काय असणार आहे, टँजेंट टू द फ्री सरफेस. म्हणजे आपण इथे ह्या AR ला जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर हा मिळाला आपल्याला AT. म्हणजे तुमचा टँजेंट मगाशी केरोसिनच्या वेळी लिक्विड मध्ये होता, आता तो कुठे गेला, एअर मीडियम मध्ये गेला. आणि ह्याच्यामुळे तुम्हाला जो शेप मिळणार आहे, ह्या लिक्विडच्या मिनिस्कसचा जो शेप मिळणार आहे, तो कसा मिळणार आहे, तर तो मिळणार आहे कॉन्व्हेक्स. कुठला शेप मिळणार आहे, कॉन्व्हेक्स शेप. आणि इथे जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल, तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा असेल, तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल ऑब्ट्यूज. कसा असेल, ऑब्ट्यूज. समजलं हे. तर हे कशासाठी, द लिक्विड हु डज नॉट वेट द सॉलिड सरफेस, असा की जो सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये पण तो त्या सॉलिड सरफेसला भिजवत नाही, वेट करत नाही, अशा लिक्विडसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा आला, ऑब्ट्यूज. आणि त्याचा मिनिस्कस कुठल्या शेपचा आला, कॉन्व्हेक्स शेपचा. का आला, कारण की ऍडेसिव्ह फोर्स हा काय असतो, कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर दॅन ऍडेसिव्ह फोर्स. त्याच्यामुळे रिझल्टंट वेक्टर कुठे येतो, इनसाइड ऑफ द लिक्विड. आणि त्याला ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर म्हणजे टँजेंट हा कुठे येतो, एअर मीडियम मध्ये. म्हणून कुठला शेप मिळाला, कॉन्व्हेक्स शेप मिळाला. आता त्याच्यानंतर असा सुद्धा लिक्विड असतो, द लिक्विड हु कम्प्लिटली वेट द सॉलिड सरफेस. म्हणजे असा लिक्विड की जो सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला की तो त्या सॉलिडला पूर्णपणे भिजवतो, म्हणजेच काय, पूर्णपणे त्याच्यावर पसरतो, वेट करतो. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल म्हणजेच वॉटर. वॉटर असा लिक्विड आहे की तो सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला की सॉलिडला तो पूर्णपणे वेट करतो, म्हणजे भिजवतो. मग आता इथे परत हा सॉलिड सरफेस आहे, इथे लिक्विड म्हणजेच काय घेतलंय आपण, वॉटर. आणि इथे कुठला मीडियम आहे, एअर मीडियम. आता इथे वॉटरचा मॉलिक्यूल आहे, ए मॉलिक्यूल. आता ह्या वॉटर मॉलिक्यूल आणि सॉलिड मॉलिक्यूल ह्याच्यामध्ये कुठला फोर्स आहे, ऍडेसिव्ह, ज्याला आपण काय म्हटलो, AP बार. ओके. आता इथे महत्वाची गोष्ट, इथे वॉटर आहे, इथे आपलं वॉटर आहे, लिक्विड म्हणजेच. तर वॉटर आणि वॉटर मॉलिक्यूल मधला जो कोहेसिव्ह फोर्स असतो, ज्याला आपण AQ बारने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो, AQ बारने. ही महत्वाची कंडिशन आहे. द कोहेसिव्ह फोर्स बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स इज इक्वल टू 0. म्हणजे जो कोहेसिव्ह फोर्स असतो वॉटर आणि वॉटर मॉलिक्यूल मधला, तो किती असतो, 0. म्हणजे ह्याचाच अर्थ काय झाला, तर तुमचा रिझल्टंट जो असतो, बरोबर आहे ना, AQ बार आणि AP बारचा जो रिझल्टंट आहे त्याला आपण AR बार म्हणतो. हा AR बार ह्याची व्हॅल्यू पुन्हा एवढी असते, तर ऍडेसिव्ह फोर्स एवढीच असते, आणि दोघांची डायरेक्शन सुद्धा काय असते, सेमच असते. म्हणजेच इथे काय असणार आहे, AP बार आणि AR बार. म्हणजे AR बार रिझल्टंट वेक्टर
इज अलॉंग द ऍडेसिव्ह फोर्स. रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन ही कुणासारखी असणार आहे, तर ऍडेसिव्ह फोर्सच्या डायरेक्शनलाच तुमचा कोण असणार आहे, रिझल्टंट फोर्स असणार. मग रिझल्टंटलाच आपण जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तोच म्हणजे कोण असतो, टँजेंट असतो. मग आता हे एआर ला जर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो इथे येईल, बरोबर आहे. म्हणजेच इथे जर बघितला तर सॉलिड सरफेस मध्ये आणि टँजेंट मध्ये, बघा लक्षात घ्या, असं होतं. तर टँजेंट आणि सॉलिड सरफेस यांच्यामधला आपण अँगल मोजत होतो, पण आता सॉलिड सरफेस पण असाच आहे आणि टँजेंटची डायरेक्शन पण हीच आहे. कळतंय, लक्षात येत आहे. मग ह्या दोघांमधला अँगल किती आहे, तर ह्या दोघांमधला अँगल आहे 0 डिग्री. म्हणजे इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती, 0 डिग्री आला. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आला, 0 डिग्री. लक्षात आलंय. तर आता बघा, जरी आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 म्हणत असलं तरी थोडासा असा आपल्याला इथे वॉलच्या तिथे थोडासा असा कॉन्केव्ह शेप मिळतो. आणि ही कशी मिळते आपल्याला, स्ट्रेट लाईन. थोडासा असा कॉन्केव्ह शेप दिसतो आपल्याला वॉटर सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यानंतर. आले लक्षात हे. तर हे 3 केसेस आपण बघितले. शेप ऑफ द मिनिस्कस कुठले, कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स आणि प्लेन सरफेस. कॉन्केव्ह कधी मिळाला आपल्याला, ज्यावेळी पार्शियली वेट, म्हणजे द लिक्विड हू पार्शियली वेट द सॉलिड सरफेस. असा लिक्विड की जो सॉलिड सरफेसला पार्शियली वेट करत असेल त्यावेळी आपल्याला कॉन्केव्ह मिळाला, कॉन्केव्ह मिनिस्कस मिळाला. आणि कॉन्केव्ह मिनिस्कस मिळतो त्यावेळी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट असतो. आणि असा लिक्विड हू डज नॉट वेट द सॉलिड सरफेस, असा जर सबस्टन्स असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मर्क्युरी इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड म्हटलो, त्यावेळी कुठला शेप मिळाला मिनिस्कसचा, कॉन्व्हेक्स मिळाला. आणि त्यावेळी तुमचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा होता, ऑब्ट्यूस होता. आणि ज्यावेळी आपण असा लिक्विड घेतला हू कम्प्लिटली वेट द सॉलिड सरफेस, असा जर लिक्विड घेतला म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर, तर आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू किती मिळाली, 0 मिळाली. आणि शेप कसा होता, प्लेन सरफेस होता, म्हणजे प्लेन मिनिस्कस मिळाला. लक्षात आलं. ओके. आता हायपोथेटिकल पण असतात. हायपोथेटिकल सरफेस असा सुद्धा घेतला जाऊ शकतो, म्हणजे त्याची केस पण आहे. एक असा हायपोथेटिकल लिक्विड आपण घेतला की ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 90 डिग्री. आता बघा, ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे हा टँजेंट झाला ना, टँजेंट आणि सॉलिड मधला अँगल 90 डिग्री, म्हणजेच हा कोण आहे, तर हा कोण आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. असा सरफेस नाहीये, हा हायपोथेटिकल सरफेस आहे. म्हणजे ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री असेल, किती असेल, 90 डिग्री असेल, तर अशा हायपोथेटिकलचा आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये तुमचा रिझल्टंट वेक्टर हा कुठे असेल, तर ज्याला आपण म्हणतो AR बार, तर तो असेल अलॉंग द इंटरफेस बिटवीन सॉलिड अँड लिक्विड. कुठे असेल तो, सॉलिड अँड लिक्विड. लक्षात आले हे. ओके. तर ह्या केसमध्ये एवढंच. तर आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल की मिनिस्कसचे शेप कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स आणि प्लेन सरफेस हे कशामुळे येतात, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. आता आपण नेक्स्ट पॉइंट डिस्कस करूया, तो म्हणजे व्हेन द लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ द सॉलिड इट फॉर्म द डिफरंट शेप्स ऑफ ड्रॉप. आपल्याला डिफरंट शेपचे ड्रॉप मिळतात. म्हणजे एक तर आपण बघितलंच की जर सपोज हा सॉलिड सरफेस आहे आणि त्याच्यावर आपण लिक्विड ड्रॉप घेतला तर तो अशा शेपचा दिसतो. ओके. मग आता इथे बघा, इथे आपण काय घेऊया, ह्याला मी म्हणतो T1, ह्याला म्हणतो T2, ह्याला म्हणतो T3. आता T1, T2 आणि T3 हे नेमके काय, आणि ह्याला मी म्हणतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर T1 म्हणजेच काय, फोर्स आहे. हा T1 म्हणजेच कोण आहे, फोर्स वेक्टर आहे. मग हा कुठला फोर्स आहे, द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. हा कुणामुळे झालाय, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन बिटवीन लिक्विड अँड सॉलिड. म्हणून मी ह्याला LS सुद्धा म्हणू शकतो, LS. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, काय म्हणतो मी, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन बिटवीन लिक्विड अँड सॉलिड, त्याला आपण काय म्हणतोय, T1. त्याला काय घेतो आपण, T1. लक्षात आले. आता हा T2 म्हणजेच कोण आहे, तर हा सुद्धा कोण आहे, फोर्स वेक्टरच आहे. मग हा कुणामधला फोर्स आहे, द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन बिटवीन एअर अँड सॉलिड. इथे एअर मीडियम आहे आणि इथे सॉलिड आहे. लक्षात येते. इथे कोण आहे, सॉलिड, इथे एअर, आणि हा
लिक्विड. लक्षात आलं? म्हणजे T2 म्हणजेच कोण आहे? द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन बिटवीन एअर अँड सॉलिड. हा T3 म्हणजेच कोण आहे? तर T3 म्हणजेच फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन बिटवीन लिक्विड अँड एअर. बिटवीन लिक्विड अँड एअर. तर हे लक्षात आलं असेल T1, T2, T3. ओके, मग हे बाकीचं मी पुसून टाकतो, ह्याची काही गरज नाही. तर T1, T2, T3. मग आता इथे काय करतो, आपल्याला माहिती आहे हा जो T3 म्हणजेच कोण आहे, तर ह्या लिक्विड ड्रॉपच्या फ्री सरफेसला ड्रॉ केलेला टँजेंट आहे आणि ह्या सॉलिड मधला अँगल म्हणजेच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग ह्याला जर मी रिझॉल्व्ह केला दोन कंपोनंट मध्ये, तर इथे मला काय मिळेल, थिटाच्या ऍडजसेंटला T3 cos थिटा आणि व्हर्टिकलला कोण मिळेल, T3 sin थिटा. पण त्याची काय आपल्याला गरज नाही. मग आता हॉरिझॉन्टलचा विचार करूया आणि आपण हा जो लिक्विड ड्रॉप आहे तो इक्विलिब्रियमला आहे, स्टेबल कंडिशनला आहे, असं जर कन्सिडर केलं तर हे इक्वेशन आपल्याला काय मिळेल, तर हे इक्वेशन आपल्याला मिळेल T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 cos थिटा. बघा इक्वेशन काय मिळालं, इथून आपण विचार केला T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 cos थिटा. हे दोघांची डायरेक्शन सेम आहे ना, T1 आणि T3 cos थिटा, म्हणून त्यांची ऍडिशन झाली आणि ह्या दोघांच्या ऍडिशनला हा अपोजिट आहे म्हणून हा इकडे घेतला. तर हे इक्विलिब्रियम वरून इक्वेशन तयार झालं. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळालं, तर आपल्याला इक्वेशन मिळालं T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 cos थिटा. आता हे जे इक्वेशन आहे ते डिस्कवर केलं यंग्सने. यंग्स नावाचा सायंटिस्ट होता, त्याने डिस्कवर्ड केलं, म्हणून ह्याला यंग्स इक्वेशन सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? यंग्स इक्वेशन. ओके, तर बघा आता ह्याच यंग्स इक्वेशन वरून आपण cos थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. cos थिटा इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. and this using this equation we can find out the angle of contact. हे इक्वेशन यूज करून आपण काय फाइंड आउट करू शकतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग आता इथे जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथे ह्या केसमध्ये हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो लेस दॅन 90 डिग्री आहे, म्हणजे ॲक्यूट अँगल आहे. मग हे कधी येईल, तर हे कधी पॉसिबल आहे, तर त्यासाठी काय कंडिशन महत्वाची, तर फर्स्ट म्हणजे T2 ग्रेटर दॅन T1. जर T2 ग्रेटर दॅन T1 असेल तर हा जो डिफरन्स आहे हा पॉझिटिव्ह येईल, काय पॉझिटिव्ह. दुसरी कंडिशन T2 मायनस T1 हा जो डिफरन्स आहे तो काय म्हणूया लेस दॅन T3. म्हणजे ह्या व्हॅल्यू पेक्षा ही व्हॅल्यू मोठी आहे, न्यूमरेटर पेक्षा डिनॉमिनेटर मोठा आहे आणि ह्या दोघांची वजाबाकी पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ह्याचा अर्थ cos थिटा हा कसा येईल पॉझिटिव्ह येईल. कसा येईल पॉझिटिव्ह, आणि तो काय असेल लेस दॅन 1 असेल. ओके, काय पॉझिटिव्ह अँड लेस दॅन 1. म्हणजेच ह्याचा अर्थ काय असेल, तर तो जो अँगल असेल हा थिटा 0 डिग्री टू 90 डिग्री. आपल्याला माहिती आहे cos 0 काय असतो, cos 0 असतो +1 आणि cos 90 काय असतो 0. cos 90 काय असतो 0. मग इथे आपली व्हॅल्यू काय येते, शून्यापेक्षा मोठी येते थोडीशी आणि 1 पेक्षा कमी येते. म्हणजे ह्याचा अर्थ तुमचा जो थिटा असेल तो कसा असेल, तो असेल लेस दॅन 90 डिग्री अँड ग्रेटर दॅन 0. म्हणजे शून्यापेक्षा मोठा आणि 90 पेक्षा बारका. म्हणजेच काय असेल ॲक्यूट अँगल असेल. काय असेल ॲक्यूट अँगल. तर समजलं हा ॲक्यूट अँगल कधी येतो, लक्षात आलं. तर हे इक्वेशन फार महत्वाचं आहे, हे आपण इक्विलिब्रियमच्या पोझिशन वरून काढलं. आता बघा, जर सपोज आपण असं म्हटलं सॉलिडच्या कॉन्टॅक्ट मध्येच आहे लिक्विड ड्रॉप, पण झालंय काय, तर आपल्याला मिळतोय कुठला शेप, आपल्याला शेप मिळतोय असा. इथे आला T3, इथे T1, इथे T2, इथे T1. हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता हा काय ऑब्ट्यूस अँगल आहे. मग हे कधी पॉसिबल आहे, ह्याच इक्वेशन वरून आपल्याला प्रूव्ह करायची. ही फर्स्ट केस बघितली ज्यावेळी आपल्याला ॲक्यूट अँगल मिळाली. आता सेकंड केस बघूया आपण ह्याच्यावरूनच. तर इथे आपण काय म्हटलेलं ॲक्यूट अँगलच्या वेळी T2 ग्रेटर दॅन T1. आता मी काय म्हणतो T2 लेस दॅन T1. काय म्हणतो T2 लेस दॅन T1. म्हणजे हा डिफरन्स आला निगेटिव्ह. लक्षात येते T2 मायनस T1. T2 लेस दॅन T1 आहे म्हणजे ही बारकी संख्या ही मोठी संख्या, बारक्या संख्येतून मोठी संख्या वजा केली म्हणजे उत्तर येणारं मायनसच येणार आहे. म्हणजे इथं उत्तर आलं मायनस. ओके, दुसरी कंडिशन T1 मायनस T2.
म्हणजे T1 मायनस T2 जर केला ह्याचा डिफरन्स लेस दॅन T3 असेल. म्हणजेच बघा इथे मी उदाहरण म्हणून घेतो, हा जर समजा 5 असेल, लक्षात आलं, आणि हा किती असेल 10, मग 5 वजा 10 उत्तर किती -5. आणि मग हा वजाचा द्या सोडून विषय, पण ह्या 5 पेक्षा ही संख्या जर मोठी असेल, लक्षात येते, 5 पेक्षा ही संख्या जर मोठी असेल म्हणजे 6, 7, 8 काही घेऊया आपण, मी इथे घेतली उदाहरण म्हणून चालेल, घेतली काय मी संख्या 10, म्हणजे मला उत्तर काय मिळेल तर -1/2, बरोबर आहे ना, म्हणजे मला उत्तर काय -0.5. लक्षात आले, म्हणजे मला इथे जी कॉस थिटाची व्हॅल्यू बघा, महत्वाची कंडिशन काय, T2 लेस दॅन T1, म्हणजे उत्तर काय आलं निगेटिव्ह, उत्तर काय आलं निगेटिव्ह, मायनस मध्ये उत्तर आलं. दुसरं आपण कंडिशन काय घेतली, T1 मायनस T2 हा जो डिफरन्स आहे त्याच्यापेक्षा T3 म्हणजे हा डिनॉमिनेटर काय असला पाहिजे मोठा, त्याच्यामुळे येणारं जे उत्तर आहे ते कसं असेल, म्हणजे ह्या निगेटिव्हला जर आपण काढून टाकलं तर उत्तर काय असणार आहे, शून्यापेक्षा थोडीशी जास्त आणि 1 पेक्षा कमी, पण उत्तर कसं आहे मायनस मध्ये, म्हणजे इथे मी एक्झाम्पल म्हणून घेतलंय -0.5. असं ज्यावेळी असतं म्हणजेच त्यावेळी तुमचा कॉस थिटा हा कसा असतो निगेटिव्ह असतो, आणि असं ज्यावेळी उत्तर येईल त्यावेळी तुमचा हा जो थिटा असतो तो काय असेल ग्रेटर दॅन 90 डिग्री, म्हणजे तुम्हाला काय मिळेल ऑब्ट्यूस अँगल मिळेल, काय मिळेल ऑब्ट्यूस अँगल. लक्षात आले, ओके. आता दुसरं महत्वाची, आता थर्ड कंडिशन बघूया आपण, थर्ड केस. जर सपोज आपण असं म्हटलं की T2 मायनस T1 इज एक्झॅक्टली इक्वल टू T3, T2 मायनस T1 इज इक्वल टू T3. इथे जर आपण T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 घेतला तर ह्याचाच अर्थ काय होईल, T3 डिवायडेड बाय T3, T2 मायनस T1 इज इक्वल टू T3, मग T3 गेला म्हणजे इथे राहिला काय 1, म्हणजेच ह्याचा अर्थ ह्या केसमध्ये काय येईल, कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 1. मग कॉस थिटा 1 ह्याचाच अर्थ अँगल किती झाला, तर ह्याचाच अर्थ अँगलची व्हॅल्यू झाली 0 डिग्री. किती झाली 0 डिग्री, कारण की कॉस 0 हा काय असतो 1 असतो, म्हणजे इथे आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू काय मिळेल 0 डिग्री. आता फोर्थ केस बघूया आपण, तर फोर्थ केस मध्ये बघा, जर आपण असं म्हटलो, इथे आपण म्हटलो T2 मायनस T1 लेस दॅन T3, पण जर मी असं म्हटलं T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3, म्हणजे न्यूमरेटर हा डिनॉमिनेटर पेक्षा मोठा आहे, म्हणजे तुमचं येणारं उत्तर हे ग्रेटर दॅन 1 असेल, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू काय असेल ग्रेटर दॅन 1, आणि कॉस थिटा जर ग्रेटर दॅन 1 ही इम्पॉसिबल केस आहे, कॉस थिटा ग्रेटर दॅन 1 ही कशी आहे इम्पॉसिबल केस. जर ही केस एक्सप्लेनच करायचं म्हटलं ड्रॉपच्या टर्म मध्ये, मगाशी बघितलं ॲक्यूट अँगल मिळाला, बरोबर आहे, पहिल्या केसमध्ये ॲक्यूट अँगल मिळाला, दुसऱ्या केसमध्ये ऑब्ट्यूस अँगल मिळाला, तिसऱ्या केसमध्ये सॉलिड सरफेसवरच तो पसरला, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आला 0 डिग्री. पण ह्या केसमध्ये काय होते, तुमचा ड्रॉपच फॉर्म होत नाही, लिक्विड ड्रॉपच तयार होत नाही कधी, जर कॉस थिटा ग्रेटर दॅन 1 असेल. बघूया द फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काही फॅक्टर्स जे असतात की जे अँगल ऑफ कॉन्टॅक्टला काय करतात अफेक्ट करतात, म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू चेंज करतात. मग कुठले कुठले, तर म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द लिक्विड अँड सॉलिड आर इन कॉन्टॅक्ट. म्हणजे जर सॉलिड आणि लिक्विडची पेअर जर चेंज झाली, म्हणजे सपोज मी एक्झाम्पल दिलेलं होतं, दोन्ही केसमध्ये वॉटर आहे, पण पहिल्या केसमध्ये वॉटर आणि ग्लास कॉन्टॅक्टमध्ये होता, आणि दुसऱ्या केसमध्ये वॉटर आणि आळूचं पान कॉन्टॅक्टमध्ये होतं, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू काय होते चेंज होते. म्हणजे हा झाला फर्स्ट. सेकंड म्हणजे इम्प्युरिटी. इफ यू ॲड द इम्प्युरिटी इन लिक्विड देन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विल बी चेंज. जर लिक्विडमध्ये इम्प्युरिटी ॲड केली तर त्याच्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टची व्हॅल्यू ही काय होऊ शकते चेंज होते, मोस्टली ती वाढते पहिल्यापेक्षा. थर्ड, टेम्परेचर. Angle of contact is changed as the temperature is changed. If we increase the temperature, angle of contact will be decrease. जर टेम्परेचर वाढवत गेलं की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो डिक्रीज होत जातो. तर हे फॅक्टर्स अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर अफेक्ट करतात. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक मधल्या पहिल्या कॅरेक्टरिस्टिकवर आपण सगळं डिस्कस केलं की कशावर डिपेंड आहे, सॉलिड आणि लिक्विडच्या पेअरवर डिपेंड आहे. पण कॅरेक्टरिस्टिक मधला दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे इट डिपेंडिंग ऑन द मीडियम अबाव द फ्री सरफेस. म्हणजे ह्या फ्री सरफेसच्या वरती कुठला मीडियम आहे
ह्याच्यावर सुद्धा डिपेंड असतो की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे. जर इथे मोस्टली आपण फ्री सरफेसच्या वरती एअर मीडियम म्हणजे ॲटमॉस्फिअरच आहे असंच कन्सिडर करून आपण व्हॅल्यूज घेतो. मग गिवन टेम्परेचरला आणि गिवन कंडिशनला सॉलिड आणि लिक्विड पेअर मधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काय राहतो, कॉन्स्टंट. मग आता बघा, वॉटर in contact with the clean glass, then we get the angle of contact 0 degree. If we take the chloroform in contact with the glass, clean glass, then angle of contact is also 0 degree. Organic liquid is in contact with the clean glass, then again angle of contact is 0 degree. Now ether medium is in contact with the glass, then angle of contact becomes 16 degree. And kerosene is in contact with the clean glass, then angle of contact is 26 degree. And suppose we take the pure water is in contact with the paraffin oil च्या contact मध्ये असेल, then angle of contact is 107 degree. And if the mercury is in contact with the clean glass, then angle of contact is 140 degree. तर हे गिवन टेम्परेचरला ह्या दोन पेअर मधले, ह्या कुठल्याही दोन पेअर मधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काय असतो, कॉन्स्टंटच असतो, तो बदलत नाही. टेम्परेचर बदलला तर तो बदलेल, इम्प्युरिटी ऍड केली तर बदलेल, जर पेअर चेंज झाली तर बदलेल, पण गिवन कंडिशनला, सेम कंडिशनला ही व्हॅल्यूज मात्र काय राहतील, कॉन्स्टंट राहतील. आणि ह्या व्हॅल्यूज तुमच्या काय असल्या पाहिजेत, पाठ असल्या पाहिजेत, कारण की सीईटीला ह्याच्यावर आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. ह्या व्हॅल्यू बोर्ड एक्झामला एखाद वेळ गिवन देतील, पण सीईटीला मात्र ह्या तुमच्या व्हॅल्यूज पाठ असणं गरजेचं आहे. तर आय थिंक हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन, त्याच्यानंतर शेप ऑफ द मिनिस्कस, आणि हाऊ टू फॉर्म द लिक्विड ड्रॉप, हाऊ टू मेजर द ॲक्यूट अँड ऑब्च्युस अँगल बाय दीज यंग्स इक्वेशन, अँड फायनल द फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.